पाटकणा समस्थितीमध्ये दोन्ही हात गुडघ्यांवर. पाटकणा समस्थितीमध्ये डोळे मिटून शारीरिक स्थिरतेची जाणीव, सहज श्वासाची जाणीव, ऑब्झर्व युअर ब्रीथिंग. श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास कशा प्रकारे चालू आहे, तो स्थिर आहे, सहज आहे, कष्टप्रद आहे, हॅपॅझार्ड आहे, जे काय आहे त्याकडे फक्त जाणीव ठेवून अवलोकन करायचं. इट विल स्टॅबिलाइज ऑन इट सोल. आपल्याला वेगळं काहीही करायला लागणार नाही. दिस इज द ब्युटिफुल रिलेशनशिप बिटवीन बॉडी अँड माइंड अँड ब्रेथ. If you stabilize one, others will stabilize on their own. So we have started from body. शरीरापासून आपण सुरुवात केली. ते स्थिर झाल्यानंतर श्वसन क्रिया स्थिर होते आणि ती स्थिर झाल्यानंतर आपली मानसिकता पण स्थिर होते. कपालभाती 15 टाइम्स, 15 वेळेला. पोटाला स्ट्रोक, हवा जोरात बाहेर. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. काही क्षण कालावधी जो आहे तो श्वास विरहित अवस्थेचा असतो. श्वास आपोआप सुरू होतो. आता दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे. कीप बोथ द हँड्स इन ज्ञानमुद्रा. इंडेक्स फिंगर अँड थंब आर टुगेदर. तर्जनीने अंगठा जोडलेला. हाताची पाठ गुडघ्याच्या मागे ठेवायची. डोंट कीप द पाम्स हँगिंग बियॉन्ड युअर नीज. गुडघ्याच्या पलीकडे हात हँगिंग ठेवू नका, हाताला रग लागते. ज्या ठिकाणी ही दोन्ही बोट जोडली जातात त्या ठिकाणी प्राणस्पंदाचा जाणीवपूर्वक आनंद. किंचित तिथे प्रेस केल्यानंतर तुमच्या स्पष्टपणे प्राणस्पंद जाणवतो. हा जितका तुम्ही जास्ती चांगला अनुभवाल तितकं तुमचं मन एकाग्र, स्थिर आणि शांत होत जात. नाही जाणवला तरी काही फार टेन्शन घ्यायचं कारण नाही, ते चालू आहेच. सावकाशपणे डोळे उघडायचे. समोरच्या ओम कडे नजर स्थिर ठेवून जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न. ट्राय टू गेज एट ओम विथ स्टेडी आई साइट. पलकों को स्थिर रखते हुए ओम की तरफ नजर की स्थिरता कायम रखते हुए देखने का प्रयास. बहिर्ताट. डन विथ बायोलॉजिकल आईज. ओमचा रंग, त्याचा आकार, त्याची पार्श्वभूमी. ट्राय टू नोटिस व्हॉट एव्हर डिटेल्स यू आर एबल टू डू. जेवढे म्हणून तपशील त्याचे टिपता येतील तेवढे टिपण्याचा प्रयत्न डोळे उघडे ठेवून. बहिर्ताट. सावकाशपणे डोळे मिटून घ्यायचे. जंटली क्लोज युअर आईज. डोळे मिटल्यानंतर आपल्या भ्रूमध्यामध्ये हाच ओम अनुभवण्याचा प्रयत्न. अंतर्ताट. मनामध्ये ओमचाच विचार आहे, ओमचंच स्मरण आहे, ओमचंच चिंतन आहे. ओम 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 आणि फक्त ओम. माइंड इज फुल्ली एनग्रॉस्ड विथ ओम, ओम अँड ओम.
11 वेळेला ओमचा उच्चार मकार लांबवलेला आहे आणि उच्चाराच्या वेळेला आणि संपल्यानंतर कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरामध्ये घेण्याचा प्रयत्न. Try to experience vibrations throughout the body, but they will be dominantly experienced in the head region. पहिला उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेयरनेस. दूसरा उच्चार करने के लिए पूरी तरह सांस को बाहर छोड़ दीजिए. लंबी गहरी सांस अंदर लीजिए. और आंतरिक जाणीव, इनर अवेयरनेस. तिसरा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक सजगता. चौथी बार उच्चार करने के लिए पूरी तरह सांस को बाहर छोड़ दीजिए. धीरे से गहराई तक सांस अंदर लीजिए. और आंतरिक जाणीव, इनर अवेयरनेस. पाचवा श्वास घेण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. सहावा श्वास घेण्यासाठी, सहावा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन. स्लो अँड डीप इनहेलेशन. इनर अवेयरनेस. सातवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन. डीप अँड स्लो इनहेलेशन. इनर अवेयरनेस, आंतरिक जाणीव. आठवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा.
दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. 9वा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कंप्लीट एक्झलेशन, स्लो अँड डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. 10वा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कंप्लीट एक्झलेशन, दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. इनर अवेअरनेस. 11वा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कंप्लीट एक्झलेशन, दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. मेंटल चॅन्टिंग, मानसिक उच्चार. मनातल्या मनात उच्चार करताना कंपनांचा काल्पनिक स्तरावरती अनुभव. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आपण प्रार्थना एकत्रपणे सावकाशपणे एका लयीमध्ये म्हणूया. ओंकाराय नमो नमः म्हणताना मान नम्रतेने थोडीशी पुढे झुकवण्याचा प्रयत्न. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. सावकाशपणे मान वर घ्यायची. टेक द नेक अपवर्ड. दोन्ही हात एकमेकांवरती जोडायचे. रब युअर पाम्स. कीप युअर पाम्स अराउंड युअर आईज. डोळ्यांच्या भोवती हात ठेवायचे. सावकाशपणे हात काढून डोळे उघडायचे. हरि ओम. नेक्स्ट आई विल गिव इट टू नंदिनी मैडम. हरिओम. शांति का बहुत अच्छा अनुभव हम लोग ले रहे हैं. एवरी डे वी आर बिगिनिंग विथ ओम चैंटिंग एंड दैट इज द रीजन व्हाई वी ऑल आर इन अ वेरी काम एंड कंपोज स्टेट राइट नाउ. अभी हम लोग कल के बारे में थोड़ा सा देखेंगे. काल काय काय केलं, काल काय बघितलं ते बघूया. काल आपण बेसिकली हे बघितलं की हाऊ एव्हरीबडी इज युनिक आणि आपण सगळे जसे आहोत तसे का आहोत हे बघण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कळलं की मे बी आपण जे काही जेनेटिक कॉम्पोजिशन घेऊन आलोय किंवा आपल्याला जे काही लहानपणी वातावरण मिळालंय, आपले आई वडील, आपल्या घरातलं वातावरण, आपले सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर खूप परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपण घडत जातो. व्हॉट एव्हर एन्व्हायरमेंट वी गेट इन, व्हॉट एव्हर काइंड ऑफ नर्चरन्स वी एक्सपिरियन्स इन अवर चाइल्डहुड, what our parents are, how they behave when we are child. So all these things, they have a huge impact on us. At the same time, genetics play a major role. ह्या सगळ्या गोष्टी काल आपण बघितल्या
आणि आतापर्यंत आपण जे काही करत आलो आहोत त्या सगळ्या गोष्टींची साधना किंवा पहिल्या दिवसापासून जे काही आपल्याला एक्सरसाइजेस सांगितलेत फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, we are going to continue them throughout. That also we discussed, and for that we need to be aware of each and every moment. Whatever is happening with me physically as well as psychologically, I should be aware of that, and then only I can change it. If at all I know what is happening, if at all I have acceptance about it, then only I can think of changing it. Today we will begin with a new chapter that is about anger. सी व्हॉट हॅपन्स, आपण एक उदाहरण घेऊया. एखादं लहान मूल असतं, ते रडतं काही कारणाने. आता मुलंच आहे ते, सो व्हॉट एव्हर डिमांड्स ही हॅज, हाऊ विल ही एक्सप्रेस, तर ते रडतं. ते रडल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण त्याला जवळ घेतो, थोपटतो, त्याला एक शांत कंपोज काम करायचा प्रयत्न करतो. जरी तरीही ते मूल शांत होत नसेल, तर आपल्याला वाटतं त्या मुलाला भूक लागली असेल, मग आपण त्या मुलाला दुधाची बाटली किंवा व्हॉटेव्हर जे काही आहे, वी ट्राय टू फीड द चाइल्ड. बट इफ द चाइल्ड डझंट वॉन्ट दॅट ऑल्सो, तर काय करतं ते मूल? एखादं मूल असतं ते दुधाची बाटली फेकून देतं. ओके, आता दुधाची बाटली फेकून देतं आणि अजून जोरात रडायला सुरुवात करतं. ह्याच ठिकाणी काय होतं, जे पेरेंट्स असतात दे स्लोली स्टार्ट लुझिंग देअर पेशन्स. म्हणजे बाय दिस टाइम आपली एक 4-5 मिनिटं गेलेली असतात या सगळ्या एक्सरसाइज मध्ये, मे बी कधी कधी 10 मिनिटं गेलेली असतात, अँड वी ट्राय लुझिंग आवर पेशन्स. मग आपलं काय होतं की आपण आतून डिस्टर्ब व्हायला लागतो. द फर्स्ट प्लेस वी स्टार्ट फिलिंग अँक्शियस अबाउट की बापरे, म्हणजे काय होतं ह्याला, काय होईल, इफ आय कांट कंट्रोल दिस, जर हे मूल रडायचं नाही थांबलं तर काय होईल, याची काळजी आपल्या मनात तयार व्हायला लागते. जर हे काही नीट नाही झालं, मला नाही कळलं, मी वेळेवर डॉक्टरकडे नाही नेलं तर काय होईल, भीती मनात तयार व्हायला लागते. आणि एक क्षण असा येतो की ह्या सगळ्याचं रूपांतर थोड्याशा इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडेपणामध्ये व्हायला लागतं. आणि नॅचरली मग पेरेंट्सच्या, पालकांच्या ज्या रिॲक्शन्स आहेत, दे स्टार्ट चेंजिंग. आपण पहिल्यांदा म्हणायला लागतो, भयंकर आक्रस्ताळ आहे. काय म्हणायला लागतो? भयंकर आक्रस्ताळ आहे. म्हणजे काय? ही गेट्स अँग्री व्हेरी क्विकली. त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं ना की तो रागावलाच म्हणून समजा. म्हणजे घरात जर 2 व्यक्ती असतात, नॅचरली आई वडील, 2 पेरेंट्स, 2 व्यक्ती तर असतात. आजी आजोबा असतील तर 4 असतात, अजून कोणी असेल तर 5 असतात. सो देर आर मल्टिपल, सो मेनी पीपल ऍट टाइम्स, मिनिमम 2 आर देअर. So what they start communicating in between, they start communicating that the child gets angry pretty quickly, and then that becomes the phenomena. आपली ह्या जन्मात रागाशी सगळ्यात पहिली ओळख ही आतून आपण एक्सप्रेस करतो तो एक भाग, पण आपले आई वडील त्याला लेबल लावून आपली रागाशी पहिली ओळख करून देतात की ओके, तुझं हे बिहेवियर आहे, त्याला राग असं म्हणायचं, आणि तू प्रचंड रागावतोस, आणि ते आई वडील रिपीट करतात. सो एव्हरी टाइम व्हेन द चाइल्ड स्टार्ट्स एक्सप्रेसिंग इन द सिमिलर मॅनर, द पेरेंट्स विल ऑलवेज स्टार्ट कम्युनिकेटिंग विथ इच अदर और एक्सप्रेस इन सच अ वे, ओ द चाइल्ड गेट्स अँग्री प्रेटी क्विकली. तो असाच आहे. आणि मग हे आपण सगळ्यांना सांगतो. म्हणजे असं नाही की ते आपण आपल्यातच ठेवतो, आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो. मूल शाळेत जायला लागतं तर शाळेत त्याचे जे कोणी फ्रेंड्स असतात त्यांच्या पेरेंट्सना सांगतो. त्या फ्रेंड्सना सांगतो, हे त्याच्या नादी लागू नका, त्याच्या खोड्या काढू नका, तो पटकन रागावतो, रागावलं तर काय करायला सांगता येत नाही. म्हणजेच काय, हळूहळू मुलाला असं वाटायला लागतं की वाव, क्या बात है यार, व्हॉट दिस बिहेवियर इज, माय पेरेंट्स आर टेलिंग दिस टू एव्हरीबडी. So I think I should continue this behavior. So what the child learns from all this, the child learns that this is the behavior and I should continue. This is the expression, this is the act which I must continue. आणि इकडे कुठेतरी आपला अँगर हा आपली ओळख छान व्हायला लागते. आपण त्यांच्याबरोबर मस्त फॅमिलियर व्हायला लागतो. अँड वी स्टार्ट फीलिंग कम्फर्टेबल अबाउट इट की ओके, मनासारखं नाही घडलं, express your anger. What happens when I express my anger? I get whatever I want. Because then what happens with the parents? Slowly पालक काय म्हणायला लागतात की ओके बाबा, रडू नको, चिडू नको, ओरडू नको, काय हवंय तुला, अमुक हवंय का, हे घे. मे बी
आता देतील, थोड्या वेळाने देतील, संध्याकाळी देतील, उद्या देतील, पण मुलाला हे नक्की कळतं की मी रागावलं ना की मला गोष्टी सहजी मिळतात, मी रडलं ना की मला गोष्टी सहजी मिळतात. आणि हे जेव्हा आपलं शिक्षण होतं, when the child starts learning this, then the ultimate result is that becomes the habit of the child. ती त्या मुलाची सवय बनून जाते. मग ह्या लहानपणी आपल्याला ही जी सवय लागते, त्या सवयीचं हळूहळू मोठेपणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रूपांतर होत असतं. तर आता ते रूपांतर कसं होतं, आपण अचानक असं नाही होत की एका दिवसात एखादी व्यक्ती अचानकच चिडायला लागली आणि अचानकच काहीतरी okay, to understand any Marathi. I do understand, madam, that, but there are many people who expect that I should be expressing in Marathi. So I'm really confused. So I'm trying to convey in all the languages, maybe in Marathi, sometimes in Hindi, sometimes in English. So please bear, I'm trying in English as well. Okay. So what starts happening? This becomes our habit. We start getting annoyed since childhood. Then our parents start talking about it repeatedly. We start getting the things whenever we require, as and when we throw tantrums through anger, maybe through crying, maybe through demanding, and then we start getting the things. जब ऐसे होने लगता है तब बच्चा ये सीख जाता है कि भाई मुझे अपना गुस्सा दिखाना है, एक्सप्रेस करना है, और गुस्सा दिखाना एक बहुत अच्छी बात है क्योंकि इससे मुझे सब कुछ मिलता है। उल्टा ये होता है कि लोग मुझे डरने लगते हैं, लोग इतना डरते हैं कि भाई वो बोलते हैं, पहला ही मैं जब गुस्सा एक्सप्रेस करने चाहता हूँ, पीपल स्टार्ट सेइंग अरे बाबा शांति रख, मैं देता हूँ, जो भी चाहिए मैं देता हूँ। तो इसलिए सबसे पहले हम लोगों को आज से ये जान लेना है कि अगर घर में आपके बच्चे हैं, कहीं भी हैं, आजू बाजू में हैं, कहीं भी हैं, तो उनके पेरेंट्स को ये जरूर बताइए कि जो भी बच्चा एक्सप्रेस कर रहा है, उसकी जो भी एंगर की एक्सप्रेशन है, उसको किसी भी तरह से दूसरों के साथ कम्युनिकेट करके ये ऐसा ही है, वैसा ही है, डोंट ट्राई टू लेबल योर चाइल्ड बाय दिस, don't try to label, because once we start labeling the child starts feeling this is the behavior, यही behavior मुझे कंटिन्यू करना है। अभी हम लोग थोड़ा एंगर, अनोयंस, एग्रेशन, वायोलेंस, ये जो सब छोटी छोटी डिफरेंट डिफरेंट टर्म्स है, उनके बारे में थोड़ा सा देखने की कोशिश करेंगे आज के दिन। तो उसके लिए मैं स्क्रीन शेयर करने जा रही हूँ, एक मिनट। शेयर नहीं हुआ है ना अब तक? झालंय झालंय झालंय? हो ओके नंदी तिथे दिसतंय. ओके, थँक्यू. वन सेकंड. मी फक्त ते ह्याच्यावर टाकते म्हणजे तुम्हाला मोठं दिसेल. या. Yeah. So what basically the anger is? Anger, we should not always take it in negative sense. Anger ही गोष्ट अशी आहे की आपण नेहमीच त्याला निगेटिव्ह घ्यायची गरज नाही, बिकॉज दॅट इज द थिंग विच ऍक्च्युअली एनर्जाइजेस अस, मोटिवेट अस टू ऍक्ट. So whatever we are doing, that is because we are feeling something. हम लोगों को अंदर से कुछ लग रहा है, इसलिए हम लोग काम कर रहे हैं. So we are basically getting motivated because of anger. लेकिन वो anger जो है वो कितनी मात्रा में होना चाहिए, वो बहुत जरूरी है. So one of the reasons for our motivation, for our energy, for our action is anger. But that is not the only reason. Please, ये भी हम लोगों को समझ लेना है कि क्या हमेशा एंग्री होंगे तो ही काम करेंगे? नो, नॉट एट ऑल. लेकिन एंगर एक वजह है जो हमें मोटिवेट करती है. इट माइट इंक्लाइन पीपल टुवर्ड्स डिस्ट्रक्टिव बिहेवियर. यानी बहुत बार ऐसा होता है कि एंगर कहाँ पे लीड करता है, वो हमें कहाँ लेके जाता है. तो बहुत बार हम लोग कोई ना कोई डिस्ट्रक्टिव एक्ट करते हैं, क्योंकि हम लोग जब एंग्री होते हैं तो कुछ ना कुछ फेंक देंगे, किसी न किसी को कुछ बोल देंगे,
अगर बहुत गुस्सा हो गए तो किसी, अगर छोटा बच्चा घर में है तो हम लोग उसको एक दे देंगे, उसको बोलेंगे क्या समझता नहीं है, ये है वो है। तो ये जो है, ये जो हमारा सब बिहेवियर है बहुत बार डिस्ट्रक्टिव रहता है। अगर हम लोगों ने ये पॉजिटिव सेंस में लिया, देखो अगर बचपन में अगर कोई छोटा बच्चा है, उसने कोई कंपटीशन में पार्टिसिपेट किया है और कंपटीशन में हुआ यूं कि भाई रनिंग रेस है, दूसरा कोई बच्चा विनर बन गया, लेकिन ये बच्चे के मन में बहुत ज्यादा एंगर पैदा हो गया, मैं कैसे नहीं इसमें विनर हो गया, मुझे ही विनर बनना था। ये कंपटीशन में मैं कल से सोच रहा था मुझे विनर बनना है, मेरे मम्मी पापा बोल रहे थे तुझे विनर बनना है, तुझे ट्रॉफी लेके आना है, और आज मुझे ट्रॉफी क्यों नहीं मिली, मैं क्यों नहीं विनर बना। तो अगर ये बच्चे ने ये पॉजिटिवली लिया और अगर उसने ठान ली कि बस भाई अगली कंपटीशन तक आई विल प्रैक्टिस लाइक एनीथिंग, लेकिन आई विल बी द विनर, अगर ये बच्चा सोच लेता है, तो दिस इज पॉजिटिव मोटिवेशन आउट ऑफ एंगर। मतलब उसको उसको गुस्सा नहीं आया, यस उसको गुस्सा ही आया, लेकिन उस गुस्से को उसने पॉजिटिव सेंस में कन्वर्ट करके उसने उसके खुद के ऊपर प्रैक्टिस की, और एंड में ही कुड रीच सम पॉजिटिव कंस्ट्रक्टिव बिहेवियर, दैट इज ही कुड गेट व्हाट ही वांटेड। मतलब एंग्री होके हमेशा हम लोग डिस्ट्रक्शन की तरफ ही जाएंगे ऐसा कुछ नहीं। अगर एंगर पॉजिटिव सेंस में है, अच्छे सेंस में है, तो हम लोग खुद पे काम करेंगे। जब एंगर दूसरों पे निकलता है कोई फायदा नहीं है, एंगर खुद पे निकालो और खुद को मोटिवेट करो अच्छी अच्छी चीजें करने के लिए। ट्राई टू मोटिवेट योर सेल्फ टू बी मोर पॉजिटिव, टू बी मोर प्रोग्रेसिव, डूइंग गुड थिंग्स, डूइंग बेटर थिंग्स एवरी न्यू डे। अगर हम लोग ऐसा सोचेंगे तो इस मोटिवेशन से हम बिल्कुल पॉजिटिव और कंस्ट्रक्टिव बिहेवियर की तरफ जा सकते हैं। लेकिन अगर हम लोग हमारा एंगर आउटबर्स्ट खाली दूसरों के ऊपर दिखा रहे हैं, इफ आई एम थ्रोइंग टैंट्रम्स ऑन अदर्स, देन इट इज नॉट गोइंग टू हेल्प मी मच। तो उससे मेरा कोई फायदा नहीं होने वाला, मेरी प्रोग्रेस नहीं होने वाली, शायद से मैं थोड़ा डिस्ट्रक्टिव बिहेवियर की तरफ जाऊंगी, लेकिन कंस्ट्रक्टिव या पॉजिटिव चेंजेस मुझ में आने की संभावना बहुत कम है। तो अगर एंगर को पॉजिटिवली यूज करना है तो मोटिवेट योर सेल्फ। अगर आपको किस चीज से बहुत दुख हो रहा है, गुस्सा आ रहा है, आप मोटिवेट हो जाइए और खुद पे काम कीजिए। एंगर से जब जैसे वो छोटे बच्चे का फिनोमेना पहले ही बताया, अगर वो कंटिन्यू होता है, देखो एंगर और एग्रेशन ऐसे एक दिन में पैदा नहीं होते। ये एंगर जो है इससे ही एग्रेशन पैदा होता है। हम लोग एग्रेशन की तरफ स्लोली बढ़ते हैं इफ दैट एंगर इज नॉट कंट्रोल्ड इन टाइम। अगर हम लोग उस एंगर को छोटी उम्र में ही अच्छे से कंट्रोल पेरेंट्स नहीं कर पाते, तो वो एंगर एग्रेशन की तरफ जाता है। उससे क्या होता है, वर्ड्स और एक्ट मोटिवेटेड बाय द इंटेंट टू कॉज हार्म टू अनदर पर्सन। अभी ये बहुत बड़ा डिफरेंस है एंगर और एग्रेशन में, क्योंकि एंगर में हमेशा मैं दूसरों को दुख देने के लिए कुछ करूंगी ऐसा नहीं है। अगर मैं पॉजिटिवली मोटिवेटेड हूँ एंगर से, आई विल एक्ट ऑन माई सेल्फ एंड आई विल प्रोग्रेस। But aggression, yes, many a times necessarily there is an intention to cause harm to another person. तूने मुझे दुख दिया, तूने मुझे हर्ट किया, तूने मेरा अपमान किया, मैं अभी तुझे दिखाता हूँ। ये जो फीलिंग अपने मन में बनती है, दिस इज नॉट एंगर, दिस इज लिटिल बियॉन्ड एंगर, रीचिंग टू एग्रेशन, बिकॉज हियर माई क्लियर इंटेंशन इज टू हार्म द अदर पर्सन। मुझे दूसरे को किसी न किसी तरह से दुख देना ही है, चाहे भाई मैं शब्दों से दूं, चाहे मैं मेरी एक्ट से दूं, चाहे मैं बस मन ही मन में उसके बारे में बहुत निगेटिव सोच के दूं, बट यस आई वांट टू कॉज सम हार्म टू अनदर पर्सन। So if my intention is that, then I am going little beyond anger, understand it। आप समझ लीजिए कि भाई मैं अभी एंग्री नहीं हूं, मैं थोड़ा एग्रेसिव हो रहा हूं। और इसमें बिहेवियर जो है वो बहुत रेयरली कंस्ट्रक्टिव रहता है, क्योंकि हम लोग जब एग्रेसिव बनते हैं तब वो हमेशा एग्रेशन इज ऑलवेज टूवर्ड्स अदर्स, मेनी अ टाइम्स इट इज ऑलवेज टूवर्ड्स अदर्स। क्योंकि हम लोगों को गुस्सा दूसरों पे आता है भाई, दूसरों का बिहेवियर अच्छा नहीं लगता, दूसरे जब मेरा अपमान करते हैं तो अच्छा नहीं लगता, दूसरे जब मुझे मेरी गलतियां दिखाते हैं तो अच्छा नहीं लगता, और जब अच्छा नहीं लगता तो गुस्सा आता है।
इमीडिएट फर्स्ट रिएक्शन, वेरी नेचुरल रिएक्शन, गुस्सा आ जाता है। तो ये जब मैं करती हूँ कि नहीं भाई अब मैं सबक सिखाऊंगी तुझे, तो इट कांट बी कंस्ट्रक्टिव, क्योंकि कोई कंस्ट्रक्टिव चीज करके सबक सिखाना ये बहुत ही डिफिकल्ट है। परसिस्टेंट एंगर इन द लॉन्ग रन में टर्न इनटू एग्रेशन, जो मैंने पहले बात बताई कि अगर हम लोग एंग्री हो रहे हैं बचपन से, अगर इफ दैट इज परसिस्टेंट, इफ दैट बिकम्स everyday continuous phenomena with me, and if my parents are not able to control it properly, rather they keep on saying ये ऐसा ही है, इसको गुस्सा आता ही है, तो इसलिए हम तो इसे संभालते हैं, भाई गुस्सा नहीं आना चाहिए, क्योंकि ये गुस्से में कुछ भी कर देता है, गुस्सा आता है तो कुछ चीजें फेंक देता है, तोड़ फोड़ कर देता है, बहुत एंगर आउटबर्स्ट उसका बहुत ज्यादा होता है, तो हम लोग उसको शांत ही रखने की कोशिश करते हैं, जो उसको चाहे वो दे देते हैं। इफ पेरेंट स्टार्ट्स डूइंग दिस, देन डेफिनेटली हम लोगों का ये जो एंगर है दैट बिकम्स कंटिन्यूअस परसिस्टेंट एंगर, एंड इन द लॉन्ग रन वो एंगर नहीं रहता, फिर मैं एग्रेसिव बन जाता हूँ। हमेशा किसी ना किसी को, चलो मैं चल भी रहा हूँ ना रास्ते से, तो बस मेरा पाँव ऐसे कहीं पे डाल दूंगा कि चलो किसी को मेरी लात लग जाए। मैं घर में चल रहा हूँ, अगर नीचे किसी ने अपनी वाटर बॉटल रखी है, बस मैं अब देखिए, आप बच्चों में भी ये बिहेवियर देखिए, बच्चों में भी आपको ये बिहेवियर दिखाई देगा। वो बस सीधे चलते नहीं है, चलते चलते बस अपना पाँव ऐसे डाल देंगे साइड में कि बस वो बॉटल पूरी का पूरी पानी गिर जाएगा जमीन के ऊपर। देन दे विल बी हैप्पी कि वाह चलो अभी किसी को काम पे लगाया, कोई तो गुस्सा हो गया, अभी कोई तो कुछ ना कुछ बोलेगा। तो अगर बच्चा ये दिखा रहा है कि भाई मेरा जो एक्ट है ना वो किसी को दुख देने का है, किसी को तकलीफ देने का है, प्लीज ट्राई टू कंट्रोल। लेबल मत कीजिए उसको, मोटिवेट तो मत ही मत कीजिए, क्योंकि ये एग्रेशन बाद में जाके वायोलेंस की तरफ जाएगा। उसमें एक्सट्रीम सब टाइप ऑफ एग्रेशन, वायोलेंस क्या है, हम लोग अभी हमारे पास जब लोग आते हैं, क्लाइंट्स आते हैं, तो वो बोलते हैं कि भाई मैडम हमारा बच्चा इतना वायोलेंट हो जाता है ना, हम लोग उसको कंट्रोल नहीं कर पाते, अभी वो एडोलेसेंट एज का है, बहुत वायोलेंट हो जाता है, जो भी चीजें हैं फेंकने लगता है, हमारे ऊपर आता है, कभी कभी हाथ उठाता है, और अभी उसकी ताकत इतनी बढ़ गई ना हम लोग उसको कंट्रोल नहीं कर पाते, बहुत वायोलेंट हो जाता है। तो ये वायोलेंस मेरे दोस्तों एक दिन में नहीं आया है, ये वायोलेंस ये कंडीशनिंग है, उसका ब्रेन का कंडीशनिंग हो गया है। सो दिस इज एक्सट्रीम सब टाइप ऑफ एग्रेशन, नेसेसरीली अ फिजिकल बिहेवियर। तो आपको ऐसे तो नहीं दिखाई देगा कि द पर्सन इज वायोलेंट एंड द पर्सन इज सिटिंग क्वाइटली, द पर्सन इज जस्ट speaking something and he is just giving some speaking some nonsense और आपको सब गालियां दे रहा है, ऐसा नहीं होगा। वो वायोलेंट होगा यानी कि वो फिजिकल बिहेवियर में आएगा, वो आप पे टूट पड़ेगा, वो कुछ तोड़ फोड़ देगा, कुछ फेंक देगा। मैंने तो ऐसे लोग देखे भाई इतना वायोलेंट होते हैं, घर में टीवी फोड़ देंगे, मोबाइल फेंक देंगे, कितने सारे लोगों के मोबाइल ऐसे खराब हो गए कि बस गुस्सा आया मोबाइल फेंक दिया। भाई यू आर गेटिंग दैट मोबाइल फॉर मिनिमम फॉर 15-20,000 रुपीज, और हम लोग जब फेंक देते हैं तो उसमें कुछ ना कुछ खराबी आती है, लेकिन वो भी जो समझ है, वो भी जो एक सोच है, वो जो एक विचार है, वो फ्रैक्शन ऑफ सेकेंड में निकल जाता है। आई एम सो वेरी एंग्री, सो वेरी एग्रेसिव, सो वेरी वायोलेंट that I can't control myself. I can't control my behavior. जब ये होता है तो मेरा फिजिकल बिहेवियर कुछ अलग होने लगता है, और आजू बाजू के सब लोग समझते हैं कि भाई द पर्सन इज गेटिंग वायलेंट। मेनी अ टाइम्स द इंटेंशन इज टू किल और इंज्योर अदर पर्सन। देखो अभी ऊपर और इसमें क्या फर्क है, ऊपर द इंटेंट वाज टू कॉज हार्म, लेकिन वो हार्म कभी कभी शब्दों के माध्यम से भी होता था। अभी यहाँ पे इंटेंशन है ना वो और ज्यादा एक्सट्रीम है, दिस इज मोर सीवियर। यस, आई डोंट वांट यू इन माय लाइफ, कैसे भी करके मैं तुझे खत्म कर दूंगा। देखो अगर कोई आदमी ये बोलता भी है ना, टेक अ नोट ऑफ इट, डोंट निग्लेक्ट, क्योंकि ये बोलना भी बहुत डेंजरस है कि भाई मुझे तुझे रखना ही नहीं मेरी जिंदगी से, मैं इसको खत्म कर दूंगा। ये शब्द अगर आ रहे हैं तो इसका मतलब ये भावना, ये वासना मन में पैदा हो रही है, और अगर ये भावना मन में पैदा हो रही है, बी अलर्ट। आप इसको ऐसे ही निग्लेक्ट मत कीजिए। अगर आपके आजू बाजू में ऐसे कोई बिहेव कर रहा है या आपके खुद के मन में ऐसे कोई थॉट्स आ रहे हैं, प्लीज डोंट निग्लेक्ट, प्लीज वर्क ऑन इट।
तो किसी को किल करना या किसी को जाके उसको जाके कोई कोई लोग रहते हैं कि जो जाके दूसरे को हार्म करते हैं, किसी भी चीज से उसको बस फायटिंग करना सुरू करते हैं. काय काय लोक असतात जे जाऊन लोकांना छोटे छोटे चिमटे काढतात. माझ्याकडे असे लोक येतात, पेरेंट्स दाखवतात, मॅडम बघा माझा हात कसा काळा निळा झालाय, माझ्या मुलाने मुलीने रागावलं ना की जाम चिमटे काढतो मला येऊन. इतके जोरात चिमटे की आय मीन यू जस्ट कांट बेअर इट. हे जे सगळं कृत्य आहे, हे जे सगळं बिहेवियर आहे, दिस इज ऑल व्हायोलन्स. सो हा जो प्रवास आहे, अँगर टू ॲग्रेशन, ॲग्रेशन टू व्हायोलन्स, दिस डजंट हैपन इन सिंगल डे माय डियर फ्रेंड्स. सो प्लीज ट्राई टू कंट्रोल. अगर घर में ऐसे कोई बिहेव कर रहा है, अगर आपके मन में ऐसे सब विचार आ रहे हैं, अगर आप कभी भी वायोलेंट हो रहे हैं, गुस्सा सबको आता है, गुस्सा आना कोई अलग बात नहीं है, इट्स अ वेरी वेरी नेचुरल फेनोमेना. लेकिन वो गुस्से को कंट्रोल करना, मैं क्यों गुस्सा कर रहा हूँ, उसकी वजह वही समय पे जान लेना, खुद को कंट्रोल करना, और वो गुस्सा मेरी एक्ट तक ना जाए, दूसरे को हार्म करने तक ना जाए, वायोलेंट होने तक ना जाए, इसके लिए खुद को कंट्रोल करना इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. बिकॉज वायोलेंस इज नेवर कंस्ट्रक्टिव. हम लोग देखते हैं लोग सोशल लाइफ में भी वायोलेंट बन जाते हैं. कभी कभी ऐसे ग्रुप्स हैं जो रास्ते पे निकलते हैं, उनका वायोलेंस प्रदर्शित करते हैं, तो क्या ये कंस्ट्रक्टिव रहता है? चाहे उनकी कोई भी डिमांड्स हो, शायद से वो डिमांड्स पूरी भी हो जाए, लेकिन क्या ये वायोलेंस लोगों के लिए, समाज के लिए, किसी एक व्यक्ति के लिए अच्छा रहता है? बिल्कुल नहीं. तो ये टूल करके हम लोग को यूज नहीं करना है कभी भी. एंड इफ somebody is using it as a tool, please don't motivate the person to use this as a tool. Please try to control the person. मुझे लगता है कि आज मैं यहीं पे रुक जाती हूँ. इट इज ऑलमोस्ट एट 10. तो अभी मैं इसके साथ बात की सभी सूत्र मिस कर दूँ. हरी हरिओम. व्हेरी नाईस प्रोग्रेशन वी हॅव सीन. आपण खूप हा प्रवास खूप चांगल्या प्रकारे बघितला. ऍक्च्युली ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या असतात ना, त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ह्याला काही सोल्युशनच नाही, परंतु हे आपल्याला वाटत असतं आणि आपल्या सोल्युशन्स अवतीभोवती खूप पडलेली असतात. अगदी साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला तो ऑफिसमध्ये बॉस आहे आणि त्याला आवडणार किंवा न आवडणार माणूस कुठला असेल तो इश्यू नाहीये, त्याच्यासमोर एखादा माणूस आला काही काम घेऊन, तर त्याला असं मनात ऑलरेडी वाटलेलं असतं की ह्या माणसाने कामाची वाट लावली. म्हणजे बिफोर गोइंग थ्रू द प्रोसेस ऑफ दॅट वर्क ही हॅज डन, तरी प्री ऑक्युपाईड केलंय स्वतःला. आणि त्यामुळे तो असं का करतो, तर मागचे 2-3 एक्सपिरियन्स असे असतात की त्यावेळेला त्या माणसाने त्या कामाची वाट लावलेली असते. सो बिफोर लुकिंग ॲट द थिंग ही स्टार्ट शाउटिंग ऑन इट. अशी अनेक माणसं आपल्याला भेटतात किंवा दिसतात. अशा लोकांना जेव्हा आपल्याशी संबंध येतो किंवा आपल्याला ते भेटतात किंवा ते सांगतात की मला असा असा प्रॉब्लेम आहे, तर मी त्यांना एकच सोल्युशन देतो की तुमच्या जवळ एक पाण्याची बाटली ठेवा. ज्या वेळेला तुमच्या समोर असा कोणी माणूस येईल, तो फॉर हिम यू आर ऑलरेडी प्री ऑक्युपाईड इन युअर माइंड, त्यावेळेला ती पाण्याची बाटली उघडायची, सावकाशपणे झाकण खाली पडलं तरी चालेल, ते उचलायचं, टेबलावरती ठेवायचं आणि मग 2 घोट पाणी अगदी सावकाश प्यायचं. हे करताना तुमचा जो काही टाइम वेस्ट हो, आय विल नॉट से वेस्ट होतो, टाइम, तुमचा जो टाइम जातो, दॅट टाइम गिव्स यू ए सोलेस फॉर युअर प्रॉब्लेम. आणि याच्यातनं काय होतं की तुम्ही पाणी पिल्यानंतर तुमचं अटेन्शन पाण्याकडे राहतं, माणसाकडे राहतं. पहिली गोष्ट, यू कम टू द इवन लेवल ऑफ ऍक्सेप्टिंग व्हॉट ही हॅज ब्रॉट. आणि एवढं करून सुद्धा जर त्या माणसाने खरंच गोंधळ घातला असेल, तर मग ही जस्टिफाईडली रिक्वायर्ड टू बी फायर्ड. परंतु प्री ऑक्युपाईड माइंडनी जेव्हा आपण हे करायला जातो, तेव्हा यालाच म्हणतात ब्रेन प्रोग्रॅमिंग. आणि ह्या प्रोग्रॅमिंग वरती अतिशय सुंदर सोल्युशन पतंजली योगसूत्रामध्ये दिलेलं, प्रतिपक्ष भावनम असं त्याने त्याला एक सोल्युशन दिलंय की तुमच्या मनात जी भावना निर्माण होते त्या बरोबर विरुद्ध भावना निर्माण करायची. अहिंसा पाळता येत नाही, शक्य नाही अहिंसा पाळणं. तसं तुम्ही काहीतरी सांगताय, आजच्या काळात अहिंसा पाळणं शक्य आहे का? त्यानंतर खोटं बोलणं, सत्य बोलायचं, काहीतरी आपलं उगाचच
सत्य वगैरे बोललं तर सगळी वाट लागेल. आणि त्यावेळेला लोक भगवद्गीतेतलं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण देतात की एक खोटं हे 100 खऱ्यांपेक्षा चांगलं असतं वगैरे वगैरे. इतकं इंटेलिजंट आर्ग्युमेंट करतात, काय विचारता सोय नाही. तेवढं फक्त त्याला भगवद्गीतेमध्ये लक्षात असतं, बाकी काही भगवद्गीता सांगते ते लक्षात राहत नाही. मुद्दा ह्याच्यातला असा आहे की तुम्हाला खरं बोलता येत नाही, मान्य आहे. खरं बोलायला त्रास होतो, मान्य. खोटं बोलू नका. डोंट से लाय. सिंपल गोष्ट आहे ना. प्रतिपक्ष भावना म्हणजे काय? तर तुम्हाला जी गोष्ट करणं अशक्य वाटते त्याच्यापेक्षा शक्य असणारी गोष्ट काय ती बघायची. एखादी गोष्ट समोर पडलेली आहे, ती माझी नाही मला माहिती आहे, तरी पण ती मला उचलायची वाटणं, हा सुद्धा एक मोठ्या प्रकारचा चोरीचा भाग आहे. आपल्या चोऱ्या आपण जस्टिफाय कशा करतो? 10 लोकांनी 50 चोऱ्या केल्यात, मग मी एकच केली तर काय बिघडलं? असं नसतं बेसिकली. वी कॅनॉट जस्टिफाय ऍक्शन ऑफ अवर ओन ऍक्शन बाय समबडीज रॉंग ऍक्शन. मग त्याच्यातून तुमच्यात काहीच फरक राहणार नाही. तुम्ही शेण पाठीवर खाल्लं काय की एक बोट खाल्लं काय? शेण खाल्लं हे महत्वाचं. मुद्दा त्यातला हा शब्द कदाचित तुम्हाला ऑड वाटेल, परंतु डुईंग समथिंग रॉंग इवन बाय माइंड इज ऑल्सो रॉंग ऍक्शन. आणि म्हणून त्याला सोल्युशन पतंजलीने जे सांगितले ते म्हणजे प्रतिपक्ष भावना. त्यांनी जो भाग दिलाय तो यमनियमांच्या पालनाच्या संदर्भात दिलेला. कॉन्टेक्स्ट जरी वेगळा असला तरी आपल्यासाठी हा ऍप्लिकेबल आहे. कसं ऍप्लिकेबल आहे? तर आपल्याला समजा राग आला, एखाद्या माणसाला राग येतोय असं वाटतं, तर त्याला प्रतिपक्ष भावना कुठली आहे? त्या माणसाबद्दल प्रेम वाटत. प्रेम नाही वाटणार एकदम, मला कल्पना आहे. तुम्हाला एखाद्या माणसाला प्रेम वाटतंय, त्याला सांगितलं त्याच्यावर तिरस्कार वाटायला पाहिजे, तर शक्य आहे का? मला सांग. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. असं आपल्याला वाटेल, परंतु प्रेम वाटणं म्हणजे काय? तर प्रेम न वाटता त्याच्याबद्दलचा राग कमी वाटतो. सुरुवात इथून करायची. वी हॅव टू स्टार्ट दॅट वी विल नॉट गेट टू मच अँग्री. म्हणजे मी खूपच जो भडकतो तो भडकणार नाही, आणि जर समजा भडकलो तर मी दाखवणार नाही. हे जेव्हा तुम्हाला गणित जमायला लागतं, मग त्याच्या पुढचा विचार काय येतो? मग दाखवायचं नाही तर चिडायचं कशाला? सी हाऊ द प्रोग्रेस हॅपन्स. मला जर दाखवायचंच नाही ह्याला चिडलेलो आहे मी, तर मी कशाला चिडू? हा विचार तुमच्या मनात जेव्हा निर्माण होतो तेव्हा तुमचं नियंत्रण येतं रागावरती. तुमचा जो आम्ही फॉर्म भरून घेतला होता त्याची कॉन्फिडेन्शियलिटी 100% तुमच्याकडनं आम्ही मेंटेन करणार. डोंट वरी अबाउट दॅट. पण जस्ट स्कॅनिंग केलं ज्या वेळेला त्या इन्फॉर्मेशनचं, त्यावेळेला असं दिसलं की देर वर 2 टाइप्स ऑफ कॅटेगरीज. म्हणजे जनरलाइज कॅटेगरी आय एम टेलिंग, आय एम नॉट सेइंग एव्हरीबडी इज लाईक दॅट ओनली. राग आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता. वाय एम टेलिंग यू दिस बिकॉज आय एम कमिंग टू द पॉइंट विच आर गोइंग टू लर्न टुडे. आपल्या लर्निंगशी मी जोडतोय. आतापर्यंत हे जे मी प्रकार शिकवला होता त्या प्रकारामध्ये हा कन्सेप्ट कधीही आलेला नव्हता. काय त्याच्यामध्ये प्रोसेस सांगितलेली आहे? काही लोक म्हणतात की आम्ही खूप जोरात ओरडाआरडा करतो. वी स्टार्ट शाउटिंग. म्हणजे काय की ओव्हर एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स. मुद्दा काय की एक्सप्रेशन्स ओव्हर एक्सप्रेस केल्या, म्हणजे जेवढं नकोय त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात आरडाओरडा केला. सो आरडाओरडा करणं ही एक रिॲक्शन आहे. आणि काही लोकांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी असं लिहिलंय की वी कीप क्वाएट. सी दे डोंट से वी कीप कूल. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करतो, आम्ही शांत आहे तसं दाखवतो, पण आम्ही शांत नसतो, आतून भडकलेले असतो. काय होतं, कधी कधी आपल्याला शब्द मिळत नाहीत राग व्यक्त करायला, आणि मग सगळी गडबड सुरू होते. सो आयदर यू कीप युअर सेल्फ सप्रेस्ड ऑर यू ओव्हर एक्सप्रेस. या दोन्ही गोष्टी रिस्की आहेत. ओव्हर एक्सप्रेशन मधनं काय होतं? दुःख दौर्मनस्य अंगमे जयतो. पतंजलीने या सगळ्याचं एक हे तुम्हाला जे काल आपण बघितलं की अंतराय असतात, क्लेश असतात, त्याचा परिणाम काय होतो? दुःख दौर्मनस्य म्हणजे दुःख होतं मनात. दौर्मनस्य म्हणजे काय? मानसिक तुम्ही ढिले पडता. अंगमे जेत्व, अंगाला ट्रिमलिंग होतं, आणि श्वास प्रश्वास गती वाढते. हे सगळं प्रत्येक रागाच्या वेळेला होतं. सो ह्याला प्रतिपक्ष भावना काय करायचं? तर ज्या वेळेला तुम्ही खूप ओरडता त्यावेळेला त्याचा टोन खाली आणण्याची गरज. सी हाऊ इट इज टू बी अंडरस्टूड नाउ. ओव्हर एक्सप्रेशनचा टोन खाली आणण्याचा म्हणजे काय करायचं की मॉडरेटली एक्सप्रेस करायचं, आणि जिथे तुमच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाही तिथे थोडासा शब्द बाहेर काढायचा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द अँगर इश्यू. मी हा उच्चाराशी संबंधित जोडण्याचा प्रयत्न करतोय. सो व्हॉट वी आर ट्राइंग टू लर्न टुडे इज भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम जो आहे ना, तो हमिंग साऊंड आहे. हमिंग साऊंड. हमिंग साऊंड म्हणजे कसं असतं? इट इज नायदर टू लाऊड नॉर इट इज टू लो. तर माझ्या पुरतं आहे,
म्हणजे जे कधीही बोलत नाहीत किंवा जे आपला राग दाबून ठेवतात, त्याने हमिंग केलं तरी सुद्धा त्यांना एक थोडंसं कॅथार्सिस होत. कॅथार्सिस म्हणजे काय की भाव इमोशन, थोडीशी तरी भावना व्यक्त झाली. आणि जे खूप ओरडाआरडा करतात त्यांनी ओरडाआरडा न करता हमिंग केलं तर त्यांना थोडासा टोन डाऊन करतात. आता हे नेमकं कुठे संबंधित आहे मला सांगा, की व्हेन यू हॅबिच्युअली डू प्राणायाम ऍज ए हॅबिच्युअल प्रॅक्टिशनर ऑफ प्राणायाम, तुम्ही जेव्हा भ्रामरी प्राणायाम करता त्यावेळेला तुम्हाला एक कुठेतरी मनाचं प्रोग्रामिंग हळूहळू होत असतं की वी कॅन एक्सप्रेस इन द लो व्हॉइस ऑल्सो. अँड सेकंडली दोज हू से लाऊडली त्यांना कळतं की आपण लो व्हॉइस मध्ये पण एक्सप्रेस होऊ शकतो. आणि जे काहीच करत नाही त्यांना हे कळतं की अरे एक्सप्रेस व्हायला काहीतरी आवाज काढावा लागतो. सी दिस इज द वे इन विच प्रोग्रामिंग ऑफ द ब्रेन गेट्स चेंज ऑटोमॅटिकली विदाउट युअर नॉलेज. आणि मग त्याचे रिपरकेशन्स असे होतात की द पर्सन हू कीप्स ऑन शाउटिंग ऑल द टाइम ही मे नॉट नेसेसरीली शाउट. आणि द पर्सन हू नेव्हर एक्सप्रेसेस हिज अँगर बाय स्पीकिंग ही स्टार्ट्स मर्मरिंग टू सेल्फ. इतका हा बदल झाल्यानंतर मग तुमच्या असं लक्षात येतं की या दोन्ही गोष्टी कुठून निर्माण झाल्या? रागावून. मग हे नको असेल तर मला रागवण्याचीच गरज नाही, म्हणून पॅसिफिकेशन गरजेचं आहे. आणि भ्रामरी प्राणायाम इज द बेस्ट सोल्युशन फॉर पॅसिफिकेशन. भावनांचं शमीकरण करणं, पॅसिफिकेशन करणं किंवा भावनांचं ओव्हर एक्सप्लेन करणं यापेक्षाही भावनांचं उन्नयन करणं, उदात्तीकरण करणं हे महत्वाचं आहे. सो दॅट मेक्स युअर इमोशन्स गेट चॅनलाइज प्रॉपरली. आपण भ्रामरी प्राणायाम कसा करायचा बघूया. आता याच्यामध्ये हा भ्रामरी प्राणायाम जेव्हा आम्ही नॉर्मली शिकवतो तेव्हा ही बॅकग्राऊंड त्याला कधीच नसते, बिकॉज इट इज नॉट इंटेंडेड फॉर द नॉर्मल प्रॅक्टिशनर्स. इट इज ओनली इंटेंडेड फॉर दोज हू फील दॅट दे आर गेटिंग अँग्री. मी असं म्हणत नाही की तुमच्यापैकी प्रत्येक जण जो आहे तो जमदग्नी गोत्रातला आहे, असं नाहीये. प्रायमरीली प्रत्येक माणसाला राग येणं आवश्यक आहे आणि आवश्यकच आहे. परंतु ज्याला असं वाटतं ना की आय एम नॉट एबल टू कंट्रोल इट, तो कंट्रोल जो आहे ना तो कंट्रोल या भ्रामरी प्राणायामामध्ये. आणि ही हॅबिच्युअल प्रोसेस ज्या वेळेला होते, जेव्हा आपल्याला ती सवय लागते त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की यू आर एबल टू एक्सप्रेस युअर सेल्फ इन अ प्रॉपर वे. देर इज नथिंग प्रॉपर ऑर इम्प्रॉपर वे असं कोणी आर्ग्युमेंट करू शकेल ते बरोबर पण आहे. व्हॉट आय फील प्रॉपर मे बी डायगोनली अपोजिट फॉर समबडी. हे मे से असं काही नसतं, तुझ्या पुरतं ठीक आहे. व्हॉट वी आर ट्राइंग टू डू इन दिस एंटायर कॅम्प ऑफ 15 days, वी आर नॉट ट्राइंग टू चेंज आउटसाइडर्स, वी आर ट्राइंग टू चेंज आवरसेल्फ. कारण आपल्याला बदलणं सगळ्यात सोपं आहे. कारण आपल्याला घडवलंय कोणी आणि बिडवलंय कोणी? आपणच. डोंट ब्लेम पेरेंट्स, यू अलाउड देम टू मेक यू लाईक दॅट. मगाशी नंदिनी जे सांगितलं त्यावेळेला तुम्हाला प्रतिपक्ष भावना होती की मी चिडत पिडत नाही, मी केव्हा तरी चिड. हे तुम्ही म्हणलात की ते पण 10 वेळा विचार करतील तुम्हाला ब्रँड करण्यापूर्वी. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मला जमत नाहीत त्या मी जेनेटिकल बेसवरती टाकून देतोय. आमच्याकडे सगळेच रागीट आहेत, सगळे रागीट आहेत एक जात. असं म्हटलं की आय एम एस्केप फॉर डुईंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सो प्रतिपक्ष भावना ही खूप मोठी एक देणगी आपल्याला पतंजलीने दिलेली आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करायचा. लुक ऍट द थिंग्स फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. हिंसा करायची, मग अहिंसा केली तर काय होईल असा विचार करा. रागवलोय ना, मी रागवतो असं म्हणण्यापेक्षा मी कमी रागवतो असं म्हणलं की तुम्ही कमी रागवायला लागता. इट्स ऑल अबाउट डिक्लेरेशन. आणि दिस डिक्लेरेशन हॅपन्स थ्रू माइंड ओनली, बाकी काही नाही. यू नीड टू चेंज युअर माइंड. आणि त्यासाठी हा भ्रामरी प्राणायाम अतिशय उत्कृष्ट आहे. आता आपण काय करणार आहोत, आय विल शो द भ्रामरी प्राणायाम कसं करायचं ते. कारण प्रीतमजी बसली थोडी लांब आहे त्यामुळे कदाचित तिचा आवाज ऐकायला येणार नाही. भ्रमर म्हणजे भुंगा, हनीबी. भुंगा ज्याप्रमाणे हवेतनं फिरतो त्यावेळेला त्याच्या एक हमिंग येतं, गुंजन होतं. त्या प्रकारचं गुंजन आपण करायचंय. आणि ते करताना ऍब्रप्टली थांबलं पण नाही पाहिजे, ऍब्रप्टली सुरू पण नाही झालं. इट शुड गेट फेड व्हेरी इझिली. जसा भुंगा लांब गेला की आवाज कमी होत जातो तसं. आणि इट इज टू बी कनेक्टेड विथ द ब्रेथ. तुम्हाला माहिती आहे की हे श्वासाशी जोडलेलं आहे. आय विल शो यू हाऊ टू डू दॅट. फक्त कॉन्शियसली ऐका. ते करण्याच्या बऱ्याच पद्धती लोक सांगतात. कोणी म्हणतात कानात बोटं घाला, कोणी म्हणतात कानावरती हात ठेवा, कोणी म्हणतात शांभवी मुद्रा करा. ही सगळी व्हेरिएशन्स आय कॅन ऍक्सेप्ट आणि ती बरोबर पण आहेत. आय विल नॉट से दे आर रॉंग. परंतु हे करताना आपला सेन्स कुठे पाहिजे? आपला सेन्स हा कंपनाकडे पाहिजे. ही टेक्निकॅलिटीज वगैरे आहेत ना, याच्यामध्ये आपण अडकून बसतो बऱ्याच वेळा.
ही कानात बोट घातल्यानंतर कधी कधी एक बोट जास्ती जोरात लागतं, मग नखं वाढली असेल तर कानाला इजा होते, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हे का करायचं बेसिकली, की बाहेरचे आवाज तुमच्या कानाला येऊ देत म्हणून. मग ते आवाज तुम्ही हात न लावता पण बंद करू शकता ना. इफ यू डिसाइड बाय माइंड की मला फक्त माझ्या हमिंगचा आवाज ऐकायला येणार आहे, मॅटर संपलं. प्रतिपक्ष भावना, प्रत्येक ठिकाणी तुम्ही या भावनेचा अत्यंत छान वापर करू शकता, की मी ठरवलं की मला कानाला हात न लावता पण मला ऐकायला येणार नाही बाहेरचं काही. इट हॅपन्स, आय टेल यू, इट हॅपन्स. करून बघूया आपण. मी तुम्हाला फक्त करून दाखवतो. आय विल शो यू 2 राउंड्स. सुरुवातीला मी संपूर्ण श्वास सोडून देईन, थोडं थांबेन, नंतर भरपूर श्वास घेईन आणि श्वास सोडताना हमिंग ऑफ द हनी बी. पुन्हा एकदा मी श्वास घेणार आहे. या प्रकारे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या हमिंगचा जो ओरिजिन आहे तो कंठामध्ये आहे. नो डाऊट अबाउट दॅट. कारण आपलं हे व्होकल कॉर्ड, इथूनच आवाज येतो. परंतु त्या आवाजामुळे निर्माण होणारी कंपन, व्हायब्रेशन जे ती ओठापासून सुरू होतात, आपल्या दोन्ही नाकपुड्यांच्या मधनं ती इथपर्यंत येतात, तिथून ती माथ्यापर्यंत येतात आणि तिथून संपूर्ण मस्तकामध्ये सुंदर प्रकारे पर्क्युलेट होतात. जस्ट एक्सपिरियन्स द पर्क्युलेशन ऑफ दिस व्हायब्रेशन्स. इट विल गिव्ह यू ट्रिमेंडस रिलीफ, आय टेल यू. आपण करून बघूया. आपण आज 5 रोटेशन्स करणार आहोत. त्यानंतर आज आपण एक छोटा एक्सरसाइज करणार आहोत. आता मी तुम्हाला जे प्रतिपक्ष भावना सांगितलं, त्या प्रतिपक्ष भावनेचा आज आपण प्रत्यक्ष अनुभव घेणार आणि तो घेताना नेमकं काय करायचं हे तुम्हाला, तुम्ही शवासनात रिलॅक्स झालात की मी सांगतो. सो सिट क्वाइटली. योग्य प्रकारची बैठक स्थिती घ्या. कम्फर्टेबल सिटिंग पोस्चर. 5 वेळेला सलगपणे आपण हे करणार आहोत. कंटिन्युअस 5 रोटेशन्स ऑफ भ्रामरी प्राणायाम. आणि ती करताना नेमकं कशा प्रकारे कंपन निर्माण होत आहेत, ती कुठपर्यंत जात आहेत. आणि गंमत अशी आहे की इन्स्टेड ऑफ एक्सपिरियन्सिंग द ऍक्च्युअल व्हायब्रेशन्स, यू कॅन एन्जॉय द लिंगरिंग व्हायब्रेशन्स. म्हणजे प्रत्यक्ष उच्चार न केलेली, उच्चार थांबल्यानंतर होणारी लिंगरिंग व्हायब्रेशन्स, त्याचा खूप सुंदर अनुभव येतो. म्हणून 2 उच्चारांच्या मध्ये किंचित थांबायचं. डोळे मिटलेले आहेत, दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये. ऑलवेज कीप द हँड्स इन ज्ञानमुद्रा व्हेनेवर यू प्रॅक्टिस एनी टाइप ऑफ प्राणायाम. भ्रामरी हा प्राणायाम आहे. सुरुवातीला प्राणस्पंदाचा अनुभव. जस्ट टू रिकंडिशन युअर रेस्पिरेटरी प्रोसेस, हॅव 1 राउंड ऑफ डीप ब्रीथिंग. दीर्घ श्वसनाचे एक आवर्तन करायचं, भरपूर श्वास घ्यायचा आणि अगदी सावकाशपणे सोडायचा. जितका तुम्ही सावकाश श्वास सोडा तितका त्याचा परिणाम जास्ती चांगला आहे. एक 2 श्वास नॉर्मल ब्रीथिंग. नाउ वी विल स्टार्ट 5 टाइम्स और 5 रोटेशन्स ऑफ भ्रामरी प्राणायाम. पॅसिफिकेशन अतिशय छान आपल्याला अनुभवता येतं. नाउ फॉर भ्रामरी प्राणायाम, कंप्लीट एक्झेलेशन, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, थोडं थांबायचं, दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इतर अवेअरनेस. पुन्हा एकदा दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. इनहेल स्लोली अँड डीपली.
एक्सपिरियन्स लिंगरिंग व्हायब्रेशन्स. पुन्हा एकदा दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. पुन्हा एकदा भरपूर खोलवर श्वास घ्या. इनर अवेअरनेस, आंतरिक जाणीव. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या. Just enjoy the inner peace, exclusive inner peace you are experiencing at this point. आपल्या नकळत श्वास आपोआप सुरू होईल. नाउ वी विल रिलॅक्स इन शवासन. योगनिद्रेमध्ये आपण रिलॅक्स होण्यासाठी एका कुशीवरती वळून पाठीवरती पडायचे. टर्न टू लेफ्ट साइड and slowly relax on your back. दोन्ही पायांच्या योग्य असं अंतर. हॅव ए नॉर्मल डिस्टन्स बिटवीन बोथ द लेग्स. दोन्ही पाय. करंगळी जमिनीकडे ढिली सोडून दिलेली. लास्ट टो. दोन्ही हात सिलिंगच्या दिशेने, बोट अर्धवट मिटलेली, अर्धवट उघडलेली. palms facing towards ceiling but tilted. मानेचा अँगल as per your comfort. डोळे अलगदपणे मिटलेले. कीप द आईलिड्स ऑन ईच अदर सॉफ्टली. दोनों आंखों की पलकों को एक दूसरे के ऊपर बहुत कोमलता से रखना है. कपाळाला आठ्या असतील तर आता काढून टाका. वी डोंट रिक्वायर देम ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. जीभ सैल आहे, जबडा ढिला आहे. इफ यू डोंट रिक्वायर स्पेक्स यू कॅन रिमूव्ह. कमीत कमी शारीरिक स्तराचे अडथळे. डोक्याच्या टोकापासून ते पायाच्या बोटापर्यंत. फ्रॉम टॉप टू बॉटम and from bottom to top, my entire posture is absolutely relaxed. बोटाच्या टोकापासून ते डोक्याच्या टोकापर्यंत आणि डोक्यापासून ते पायापर्यंत, खालून वर वरून खाली दोन्ही बाजूंनी सर्व दिशांनी माझं शरीर संपूर्ण तणावरहित आहे. शिथिल झालेलं आहे, सैल झालेलं आहे, हलकं झालेलं आहे, ढिलं झालेलं आहे आणि त्याची मला जाणीव. दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ प्रतिपक्ष भावना. नेहमी माझं शरीर कुठेतरी आखडलेलं असतं, कुठेतरी स्पॅझम असतो, कुठेतरी अनकम्फर्टेबल फिलिंग असतं. त्याच्या बरोबर विरुद्ध आता मी पूर्ण शिथिल आहे. अल्टरनेटली इट मीन्स माय ऑल मसल्स आर इन देअर नॅचरल टोन. सर्व स्नायू त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक ताण प्रक्रियेमध्ये आहेत. मसल टोन इंग्लिश शब्द आहे, स्नायू ताण हा मराठी शब्द. स्नायू ताण म्हणजे ताणलेले स्नायू नाही. सो आय एम इन ॲब्सोल्युटली नॅचरल पोझिशन. नॉर्मली वी नो देम ॲज अ फॅक्टरी सेटिंग. जन्मतः माझं जे स्ट्रक्चर होतं, मे बी इट इज ग्रोन बाय एज, बाय साइज, एनिथिंग, बट इट इज इन द सेम कॅपॅसिटी.
छान वाटते, प्रसन्न वाटते. When your muscles are relaxed, your mind cannot be tensed. एकदम सिंपल सोल्युशन लक्षात घ्या. And muscles are not tensed because they are tensed. They are tensed because their mind is connected with it. हे खूप इंटरेस्टिंग रिलेशनशिप आहे. मसल टोन हा नॅचरलच असतो, तो कधीही बदलत नाही. It can be extended, it can be contracted, it can be stretched, but it restores immediately once you stop the action. मस्क्युलर लेवलला असलेली कृती थांबली की त्याचा नॅचरल टोन त्याला मिळतो. बऱ्याच वेळा आपण शारीरिक स्तरावरती कुठलीच कृती करत नाही तरी पण आपले मसल आखडलेले असतात, बिकॉज आवर माइंड इज लाईक दॅट. मन आखडलं की शरीर आखडते, लक्षात घ्या. एकदम सिंपल इक्वेशन आहे. पण वी नेव्हर ऍक्सेप्ट की माझं मन आखडलेलं आहे. So once you relax your body in totality, your mind starts getting relaxed. ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की माझं संपूर्ण शरीर तणावरहित आहे, त्यामध्ये खरंच असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ते जाणवतं, वी नो येस आय एम रिलॅक्स्ड. You need not go to Shavasana every time to get relaxed. You can remain in the state of Shavasana even you are awake. This is the change in the life. एकच तास योग साधना करून बाकी 23 तास का बरं वाटतं? याचं उत्तर इथे आहे. The moment you say I am relaxed, you get relaxed. As simple as that. त्यासाठी तुम्हाला शवासनाची पोझिशन घ्यावी लागत नाही. The most important and beautiful part of yoga practice is that it impacts you constantly, though you need not do it constantly. You need to do it regularly. त्यामुळे आता आपण शारीरिक स्तरावरती संपूर्ण शिथिल झालेले आहोत. खूप छान वाटतंय. All other conditions remaining constant, if I feel I am nice, it is a प्रतिपक्ष भावना. बाकीच्या गोष्टी मी बदलाच्या भानगडीत पडणारच नाही. मी फक्त मला स्वतःला समजवणार की आय एम फाईन. आणि गमतीची गोष्ट, वन्स यू रिमेन फाईन, एव्हरीथिंग सराउंडिंग यू ऑल्सो बिकम्स फाईन. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात येईल की श्वासाकडे आपलं लक्षच नाही. ते कधीच नसतं अदरवाईज. म्हणून तिथे प्रतिपक्ष भावना काय करायचं, तर श्वासाकडे लक्ष द्यायचं. नेहमी मी श्वासाकडे कधीही लक्ष देत नाही. लेट अस बी ऑनेस्ट. त्याला वेगळी ट्रीटमेंट काय, प्रतिपक्ष भावना काय, तर श्वासाकडे लक्ष द्यायचं. बी अवेअर ऑफ युअर इनकमिंग अँड आउटगोइंग ब्रेथ. इट्स अमेझिंग फिलिंग. खूप छान शांत श्वास चालू आहे. ऍक्च्युली मी श्वसन करतच नाहीये, ते होत आहे. खूप ठिकाणी होऊ द्यायचं, करायच्या भानगडीत पडायचंच. आपल्याला वेळच नसतो होऊ देण्यासाठी. सो वी ट्राय टू डू अँड वी मेक द मेस. छान श्वास आतमध्ये येतोय, छान प्रकारे बाहेर जातो. आता हे छान म्हणजे काय, तर स्लो. इट्स नॉट डीप और डेलिबरेट ब्रीथिंग, इट्स अ स्लो अँड कॅज्युअल ब्रीथिंग. श्वास घेताना प्राणयुक्त शरीर, श्वास सोडताना तणावमुक्त मन. दिस थॉट इज कंटिन्युअस प्रेझेंट परपेच्युअल थॉट. ज्या ज्या क्षणी तुम्ही हा विचार करा, त्या त्या क्षणी तुम्हाला त्याचा अनुभव येईल. यू नीड नॉट गो इन टू शवासन अगेन. तुम्ही अगदी जागृत आहात, कामामध्ये बिझी आहात, त्याही वेळेला तुम्ही असा विचार करा की श्वास घेताना प्राणयुक्त शरीर, श्वास सोडताना तणावमुक्त मन.
The quality of work changes dramatically. You don't get exhausted first thing. You don't get irritated while doing the job. And you don't get too much involved by success and failure of the job. हा खरंच करून बघण्यासारखा प्रकार आहे. As you start doing it, you will start getting the results instantly. म्हणून श्वास घेताना प्राणयुक्त शरीर, श्वास सोडताना तणावमुक्त मन. Energized body on inhalation, relaxed mind on exhalation. आता एक मिनिटाचा एक्सरसाइज आपण करणार आहोत. इट्स अ व्हेरी सिंपल. जी गोष्ट तुम्हाला इरिटेट करते, ज्या गोष्टीमुळे, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप त्रास होतो, तुम्हाला प्रचंड चिडचिडपणा येतो, ती व्यक्ती, ती गोष्ट, ती घटना आपल्या गृहमध्यामध्ये पहा. लेट यू गेट इरिटेटेड. ती व्यक्ती, ती गोष्ट जी आपल्याला दिसते, ज्याच्यात तुम्हाला प्रचंड त्रास होतो, ती समोर तुमच्या गृहमध्यात तुम्हाला दिसते. ते दिसल्या क्षणी ज्या नैसर्गिक रिॲक्शन ते येऊ देत. React in a normal way, as if you are normal. You will not be able to react in normal way because you are in the relaxation position. So have a pratipaksh bhavana about that person, that instance, that happening. Try to create little bit of affection, little bit of sort of condolence किंवा करुणा त्या व्यक्तीबद्दल. नेहमीपेक्षा वेगळी कुठली भावना तुमच्या मनात निर्माण होते ती होऊ देत. ती कदाचित कमी राग असेल, कदाचित दया येईल तुम्हाला, कदाचित करुणा येईल, कदाचित प्रचंड प्रेम वाटेल, कदाचित काहीच वाटणार. जे काय होते ते होऊ दे. This is the trigger point of changes internal. आतील बदलांचा हा ट्रिगर पॉइंट. जी कुठली भावना तुमच्या मनात निर्माण होती ती येऊ द्या. कमी राग, दया, करुणा, निग्लेक्ट, खूप प्रेम किंवा काहीच नाही, या सगळ्या गोष्टी दे आर प्रतिपक्ष भावना टुवर्ड्स द ओनली वन्स भावना, that is anger. Now bring yourself to normal. आपला नेहमीचा रिझॉल्व. My all emotions are balanced. I am getting tremendous willpower and self-confidence right now to handle them. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे. You can use this resolve in your own language of choice, but keep the words same. Don't change the words. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. त्यांना हाताळण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे. My all emotions are balanced. I am getting tremendous willpower and self-confidence right now to handle them. 4 ते 5 वेळा या 2 वाक्यांचं मनातल्या मनात उच्चारण करा. This resolution we already shared on the group. You can read out them subsequently. पुन्हा एकदा संपूर्ण शांत श्वसनाची जाणीव.
संपूर्ण तणावरहित शरीराची जाणीव. आतमध्ये काहीतरी वेगळं वाटतंय या भावनेची जाणीव. Our transformation process has started from today. I am not talking transformation, it can be change. आंतरिक शांतीची जाणीव. We feel lot of relieved. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय आज. त्या भावनेकडे लक्ष द्यायचं आणि ती भावना कॉन्स्टंटली आपल्या मनामध्ये राहील अशी धारणा मनात ठेवून शरीरामध्ये थोडीशी हालचाल, हातापायांच्या थोडीशी हालचाल. विल रिलीज शवासन. हातापायांच्या थोडीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे. शरीर किंचित ताणायचं, रिलॅक्स करायचं. सावकाशपणे डाव्या कुशीवरती वळायचं. टर्न टू युअर लेफ्ट साइड. डावा हात डोक्याकडे घ्यायचा, उजवा जमिनीवर ठेवायचा आणि सावकाशपणे डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये उठून बसा. स्लोली कम टू सिटिंग पोझिशन. कीप द आईज क्लोज्ड. डोळे मिटलेलेच राहू द्या. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर दोन्ही हात जोडलेले ठेवायचे. कीप द हँड्स नियर युअर चेस्ट टुगेदर. शांतीपाठ आपण सर्वांनी एकत्रपणे म्हणूया. We will chant शांतीपाठ together. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात गुडघ्यांमध्ये ठेवायचे. एक प्रणवोच्चार आपण करणार आहोत. ओमचा उच्चार खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कम्प्लीट एक्झेलेशन. दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. काही क्षण अगदी शांत. एक्सपिरियन्स ॲब्सोल्यूट इनर सायलेन्स. We are going to have this silence till tomorrow morning 7:30. दोन्ही हात एकमेकांमध्ये जोडायचे. Rub your palms on each other. Give the warmth around your eyes. दोन्ही हातांची ऊब डोळ्यांच्या भोवती द्यायची. सावकाशपणे हात काढून डोळे उघडायचे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. आपण इथे थांबूया. हॅव ए वंडरफुल डे अहेड. तुमचा दिवस सगळा छान जाओ. सगळं छान ठरल्याप्रमाणे व्हा. वी विल